कामावर आले का व्हिडिओच काढायला लागली काय पण नाही मला अशी एक कमेंट आली की राणा मानात मग तो जाती रानात तर भाज्याची आणल्याला दाखवायचा पण मी एका रानात घेतली बघा ही शापूची भाजी आणली आज लय महाग असेल शापूची भाजी त्याच्यामुळं महालक्ष्मी महालक्ष्मीमुळं गौराया तर बघा इथं आपल्याला फुकट आहे का परत एवढी भाजी एवढा ही कोथिंबीर तर आता याला कोथिंबीरला काय नाही नुसतं धना तर आपल्यावर जाते तेवढे 2-4 दिवस काय बघा एवढी तांबाटी आणि बघा कुंदराची भाजी कधी कोणी खाल्ली नाही कुंदराची भाजी कमेंट करून सांगा मला बघा एक कमेंट काय ते भाजी हा आणि पोरानं ते ह्या भाजीतच गावलं बाई कांद्याचं पात तर मी आता एक 5 कांदा लावणार आहे बघा हे रोप आणि 2 तेवढा कांदा ठेवणार आहे त्या पुस्तीकडं बघा इथं एवढा 2 कांदा ठेवणार आहे आणि मी लावणार आहे बघा आपण परत किती तर याला लागतील 3 महिने आता पोराने उपटले तर म्हणल्यावर खूप कुठून आणला ग आणि खूप बॅन नाही त्या खूपच्या रानातून काकाजीत आणला काय काकाजी ना मग कावळा बघून आणायचा जरा सगळं काढून नेलं तर कुणी आणला काय ना काढलाय चकुलीच्या हातात होता की ग काय माहिती मी नाही बघितलं तर बाई कांद्याची पात मी लावणार आहे आता तर असं रानावनात असं राहिल्यावर असं मिळतं बघा तर ही टमाटे मी परवा दिवशीच आणली होती आणि दुपारी आणलेली त्याची दुपारी टमाट्याची चटणी केली आता काय करणार आहे आता ही भाजी करते थोडे आणि थोडं खूप करते का मंचुरियन करायचं हाय की बेसन पीठ बनवा करू का हां आणि ती भाजी बनव मग ही मिठातली भाजी ही करते हिरव्या मिरच्या थोडी चटणी केली असते आणि आपल्याला मिरच्याला बी कुठं जायचं नाही आता आपलं साईड झाड आलं नको हाय ते त्याला मान तर याचं मंचुरियन करू उद्या बरं म्हणजे आता लय कटाळा जेव सकाळी घेते तर ही भाजी आता थोडी करते किती महाग असेल भाजी तर भाजी तर 20 रुपयाला पिंडी आहे म्हणते शापूची भाजी म्हणलं आज लय महाग असते ना नाही महाग असते त्याशिवाय ती नाही ती भाजी भाकर द्यावं लागते ना बर आणि टमाट्याची चटणी करा मग थोडी टमाटे चटणी करते थोडी भाजी करते आणि हे थोडे त्याचा किती थोडाच घासत आहे बर तरी आता ही सगळे म्हणतात निबार आहे पण ही निबार काय नाही भाजी त्याचा असं शेंगा काढलं म्हणजे तर असलं भाज्या पाल्यानंच रक्त ते वाटतं तर आहे आपल्याला आपण रानात गेलं तर काय बी आणायचं काय बी तर तुम्ही म्हणतात कामाला गेली म्हणलं दाखवलं का नाही तर मी मोबाईल पावसा पाण्यात नेलं ना कारण सारखंच काम केलेलं कसं दाखवायचं आहे का नाही नाही सर टमाट्याला सर कशाला दाखवायचं सारखंच कशाला दाखवायचं मग तिथले माणसं ते नसते ते बघा म्हणते मग मी नाही त्याला नादच करत नाही उद्या किती वाजता जाणार आहे उद्याला 9 वाजता बरं बरं मला पण खेप होती पण काय ते आलं ना की डम्पिंग तरी सकाळी सकाळी 250 भरून दिली मग अशी 1-2 भरून दिली तरी माझं 400 रुपयाचं काम झालं बघत या पाल्यात काही नसते माझ्या पण या देतातच असते चव तर आपण येते येतच ही करते तरी काही असलं टमाट आहे जोडीचं फुटीचं ते एक आहे आणि हे एक आहे हे पोरानं आणलं होतं मगाशी तर मरणाची कंबर दुखायला लागली बघा येरबळ गेल्यापासून वाकूनच होतं
तरी मला लय उशिरा सांगितलं होतं कामाला काही जायचं म्हणून नक्की नव्हतं ना काय नव्हतं म्हणून निवांत आपलं उठून आणि पुरीला बी आज मला सुट्या हे त्या आणि निवांत उठायचं निवांत आपलं हे करायचं. तर कशाचं काय सकाळी 8 वाजताच फोन आला. 8ला फोन आला का मग तिथनं आंघोळ केली. माझी आंघोळ झाली आहे का नाही आंघोळ्या जात की सगळ्यांच्या. हा आंघोळ झाली मग परत तिथनं स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक केला मग गेलो बघा कामाला. तर ते म्हणलं मला काय पुरी काय घरी ठेवू नको घेऊन जातो येतो मला काम आहे. मग आता इथल्या एकट्या वस्तीवर कुठं कुणापेक्षा ठेवायचं मग नेलतं पुरीला बी पोराला बी नेलतं. तायडाला काय आपल्या सव आहे मला पण छपलेली सव नव्हती मग घेत होती ताईची बी ताईची नव्हती. ताईला त्या मालकीच्या मटेर घातलं होतं आणि छपली माझ्या मग घेऊ लागत ते आलो होते. तर कुणाला खाऊ वाटत असेल तर नक्कीच या भाजी खायला. तुम्हाला देते भाजी पाला तरी बिनरोगी आपलं माणसं. हीच भाजी पुण्याला किती महाग जाते ग. नाही मागत ताजी कुठली ती पाणी मारून असते का ना. झालं आपलं आता काम थोडं राहिलंय दिवस कामाचं यायला. आता झालं की आता आमुष्याला गट बसतात ना. आता आमुष्याला घर बसते आणि दसऱ्याला चालू. दसऱ्याला चालू होत आहे बघा. दसऱ्याला तसं तसं दिवस जवळ येते आणि तसं भारी वाटायला लागलं का नाही ग. मग काय म्हणजे बाहेरी म्हणजे परत लोकांच्या बांधाला झाल्यावर असत नाही ना. 6 महिने बट्टी सोडून कुठं जाता येत नाही ना. कुठला पाहुणा रावळा मेला गेला तरी काय नाही काम भलं ना आपण भलंच आहे. कुठं जायला बी मिळत नाही यायला बी मिळत नाही. उद्या 9 वाजता बोलवलं काय. उद्या 9 वाजता बर. ते म्हणले आमच्यात गौराई आहे त्या हां तुमच्या मनाने या ग पुरीनं कवा बी करून जावा तुमच्या तुम्ही तोडून जावा हां आम्ही काय तुमच्या मागे येत नाही. हां बरं म्हणलं तसं करतो मग. ते म्हणते 10 वाजता मी म्हणलं 9 ते 3 करतो. बर. आणि 1 तासभर तर तासभर लागलं तर त्या दिवशी कसं 500 रुपयाचं काम केलं परवा दिवशी. तर त्यांना म्हणलं मग तासाचं तुम्हाला द्यायला लागतील पैसे. तर ते होय म्हणले. त्यांच्या घरी उद्या पोळ्या वेळा काय तर बघू आपण 3 वाजेपर्यंत काम करून काहीतरी करू खायला. तर चला आता